आपण रामायणात वाचलंय, आपण रामायणात वाचलंय कैकेयीने रामाला वनवासाला पाठवून आपला पुत्र भरत याच्यासाठी राज्य सिंहासन मागून घेतलं होतं. कैकेयी खरंच इतकी दुष्ट होती का? कैकेयी खरंच इतकी दुष्ट होती का? नाही. तिचं रामावर भरतापेक्षाही जास्त प्रेम होतं. तिचं रामावर भरतापेक्षाही जास्त प्रेम होतं. पण मंथरा नावाची दासी तिच्या सान्निध्यात आली. मंथरा नावाची दासी तिच्या संगतीत आली आणि नको नको ते वाईट विचार तिने कैकेयीच्या डोक्यात भरवले. मंथराच्या संगतीमुळे कैकेयीत आमूलाग्र बदल झाला आणि तिने रामाला वनवासात पाठवण्याचा वर मागितला. आणि रामायण घडलं. मित्रांनो, जीवनाचे रंग या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय. जीवनाचे रंग या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतोय. आजच्या व्हिडिओचा विषय आहे संगतीचा परिणाम. आपला जन्म कुठे व्हावा, हे आपल्या हातात नाही हो. पण आपण संगत कोणाशी ठेवायला हवी हे मात्र नक्कीच आपल्या हाती आहे. आपण ज्या व्यक्तींच्या विचारांच्या सान्निध्यात राहतो, तसे आपले विचार राहतात आणि आपणही तसे घडत जातो. आपोआप घडत जातो. आयुष्यातील आपलं यशापयश आपल्या वागणुकीसोबतच आपल्या संगतीवर जास्त अवलंबून असतं. आपल्या आयुष्याच्या प्रवासात संगत फार मोलाची आहे हो. ती आपल्याला शिखरावर सुद्धा नेऊन ठेवते. ती आपल्याला नेस्तनाभूत सुद्धा करू शकते. कुसंगतीसारखा दुसरा आजार नाही. तो आपल्याला अंतर्बाह्य पोखरून टाकतो. संगतीने माणूस घडतो सुद्धा आणि बिघडतो सुद्धा. यावर तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. ढेकणाचे संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा, विषाने पक्वाने गोड कडू झाली, कुसंगाने केली तैसी परी. हिरा खूप कठीण असतो असं म्हणतात. हिरा खूप कठीण असतो, पण त्याला ढेकणाच्या रक्ताचा स्पर्श जरी झाला ना तरी तो फुटतो, भंगतो. तसंच जर साधूला कुसंगत लागली, एखाद्या साधूला कुसंगत लागली तर परमार्थाच्या मार्गावरून तो भरकटतो. चांगले गोड पक्वान्न सुद्धा विष मिसळले की खराब होते. हे सगळं घडतं ते फक्त कुसंगतीमुळे, आपली संगत चुकल्यामुळे. संगतीचा परिणाम काय होतो तो हा होतो. जशी संगत असेल तशी बुद्धी तयार होते आणि मग तशी गती आपल्याला मिळते. संगतीमुळे दुर्जन मनुष्य सज्जनही होतो, तर त्या संगतीमुळे सज्जन दुर्जन सुद्धा बनतो. एकदा वाईट संगत लागली की मनुष्य हिप्नॉटिक झाल्यासारखा वाहत जातो आणि नको त्या किनाऱ्याला लागून आयुष्याचा नाश ओढून घेतो. मनुष्य कुसंगतीच्या आहारी जाऊन क्षणिक सुखासाठी आयुष्याची राखरांगोळी करून घेतो. आपणास पटो न पटो, पण एक गोष्ट मानणे निश्चित, सोबत असलेल्या लोकांच्या विचारांचा, आपल्या सोबत असलेल्या लोकांच्या विचारांचा, त्यांच्या भोवतीच्या व्हायब्रेशनचा परिणाम आपल्या विचारांवर आणि त्यामुळे आपल्या वागणुकीवरही होत असतो. खरं सांगू, आपण लहानपणापासून ऐकतो आंब्याच्या पेटीतील एक सरक्या आंब्याच्या संगतीत कालांतराने पेटीतील सारे आंबे सडतात. त्यामुळे आपली संगत कशी असावी, कोणासोबत असावी हे ज्याने त्याने ठरवायचं हो. कारण आपल्या संगतीवरूनच आपली आणि आपल्या एकूण व्यक्तिमत्वाची ओळख होत असते. आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख जनमानसात रुजत असते. एकदा संगत चुकली की सारं आयुष्य चुकीच्या मार्गाला लागतं. म्हणून पूर्वीचे लोक म्हणायचे की एक वेळ पंक्तीतून उठावं लागलं तरी चालेल, पण संगत चुकायला नको. आयुष्य फार सुंदर आहे मित्रांनो, आयुष्य फार सुंदर आहे. आपलं आयुष्य आपल्या मित्रांसोबत, फॅमिलीसोबत व्यतीत करायचं असेल तर आपली संगत, आपली सोबत पडताळून पाहणं खूप आवश्यक आहे. मित्र ओळखताना झालेली एक चूक साऱ्या आयुष्याचं गणित बिघडवून टाकते.
दारुड्या माणसाची मैत्री लाभली ना की कालांतराने आपणही दारू प्यायला लागतो. जुगार खेळणाऱ्या माणसाची संगत लाभली तर आपणही जुगारी बनतो. हा मनुष्य स्वभाव आहे. हा मनुष्य स्वभाव आहे. वाईट गुण आपण लवकर घेतो. वाईट गुण आपण लवकर आत्मसात करतो, पण चांगले गुण आत्मसात करायला खूप वेळ लागतो, खूप परिश्रम लागतो. श्रीरामाच्या सहवासात हनुमान धन्य झाला. श्रीकृष्णाच्या सहवासात अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला. खरं आहे ना? पण या उलट दुर्योधनाच्या सहवासाने संगतीमुळे पितामह भीष्म, कर्ण सर्व श्रेष्ठ असूनही त्यांचा नाश झाला. खरं सांगू सद्विचारांची एक एक काडी वेचून आपण आपल्या आयुष्याची इमारत उभी करत असतो. खरं आहे ना? पण नको त्या संगतीने वाईट मार्गाला लागून आपणच आपली इमारत उद्ध्वस्त करतो. आपणच आपली इमारत उद्ध्वस्त करत असतो. रामायणात आपण वाचलंय, कैकेयीने रामाला वनवासाला पाठवून आपला पुत्र भरत याच्यासाठी राज्य सिंहासन मागून घेतलं. कैकेयी खरंच इतकी दृष्ट होती का? कैकेयी खरंच इतकी दृष्ट होती? नाही. तिचं रामावर भरतापेक्षाही जास्त प्रेम होतं. पण मंथरा नावाची दासी तिच्या सान्निध्यात आली, तिच्या संगतीत आली आणि नको नको ते वाईट विचार कैकेयीच्या डोक्यात भरलेत. मंथराच्या संगतीमुळे कैकेयीत आमूलाग्र बदल झाला आणि तिने रामाला वनवासात पाठविण्याचा वर मागितला आणि रामायण घडलं. अशा कितीतरी मंथरा, मित्रांनो, अशा कितीतरी मंथरा केवळ कैकेयीच्याच नाही तर आपल्याही अवतीभोवती वावरत असतात. त्यांना वेळीच ओळखून पिटाळून लावलं पाहिजे. अन्यथा आपल्याही आयुष्यात रामायण महाभारत घडायला वेळ लागणार नाही. आपला आत्मा मूळतः शुद्ध असला तरी सुद्धा देहाच्या संगतीने त्याचे शुद्धपण नाहीसे होऊन त्याच्यात सुद्धा नाना विकार उत्पन्न होतात. पाण्याला जसा उसाच्या संगतीने गोडवा येतो, विषारी वेलीच्या संगतीमुळे शुद्ध पाणी सुद्धा विषारी होतं. त्याचप्रमाणे मनुष्याच्या अंतरात्म्याला निरनिराळ्या देहांच्या संगतीने निरनिराळे गुण अवगुण येऊन चिकटतात. खरं आहे? आयुष्यात संगत चांगली लाभणं हे सुद्धा ईश्वरी कृपाच असते. आयुष्यात चांगली संगत लाभणं ही सुद्धा ईश्वरी कृपाच असते. महाभारतात पांडवांना संगत लाभली ती श्रीकृष्णाची, तर ज्येष्ठ पांडव असूनही कर्णाला संगत मिळाली ती दुर्योधनाची. मित्रांनो, या दोन्ही संगतीचा परिणाम काय झाला ते सुद्धा आपण वाचलंय. गमत पहा, थोड्या काळासाठी नारद मुनीची संगत लाभताच दरोडेखोर वाल्याचा वाल्मिकी झाला. हे सत्य सुद्धा लपून राहिलेलं नाही. परिसाच्या संगतीत लोखंडाचं सोनं होतं. पण जर ह्याच लोखंडाला पाण्याची संगत लाभली तर तेच लोखंड गंजतं. हा आहे संगतीचा परिणाम. चंद्रगुप्त मौर्याला चाणक्याची संगत लाभली नसती तर त्यांना इतकं मोठं सम्राट म्हणून प्रसिद्धी मिळाली नसती. इतके मोठे सम्राट म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली नसती. तर या उलट कौरवांना शकुनी मामाची संगत लाभली नसती तर महाभारत टळलं असतं. आपल्या इतिहासात डोकावलं ना, आपण आपल्या इतिहासात डोकावलं तर असे असंख्य उदाहरणं पाहायला मिळतील की चांगल्या वाईट संगतीचा आपल्या आयुष्यात काय परिणाम होत असतो. अहो, माणसाचं सोडा, निसर्ग सुद्धा संगतीचा परिणाम आपल्याला शिकवतो ना. पण दुर्दैवाने ते आपल्याला लक्षात येत नाही. स्वाती नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या पाण्याचा थेंब, एक थेंब समुद्रातल्या शिंपल्यात पडला. स्वाती नक्षत्रात पडलेल्या पावसाच्या पाण्याचा एक थेंब समुद्रातल्या शिंपल्यात पडला तर मोती बनतो. पण तोच थेंब सापाच्या तोंडात पडला तर त्याचं विष बनतं. यातून आपल्याला काय शिकवतो निसर्ग? आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना तर चांगला मित्र मिळणं आणि जीवनात चांगली संगत लाभणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी एक वेळ
इतर काही गोष्टी नाही जमल्या तरी चालतील. यासाठी एक वेळ इतर काही गोष्टी नाही जमल्या तरी चालतील, पण आयुष्यात चांगली आणि वाईट माणसं मात्र ओळखता यायला हवीत. म्हणजे कोणाशी मैत्री, कोणाशी संगत ठेवायची हे समजेल. असंगाशी संग जीवाशी गाठ हे लक्षात ठेवूनच आयुष्यात चालत राहायचं आहे. असंगाशी संग जीवाशी गाठ हे लक्षात ठेवूनच आयुष्यात चालत राहायचं आहे. तेव्हाच आयुष्यात सुख, शांती आणि समाधान मिळेल. खरं आहे ना? आपली ओळख शेवटी आपल्या संगतीवरून होत असते. आपली ओळख शेवटी आपल्या संगतीवरून होत असते. हे आयुष्यात कधीही विसरून जाणार नाही. पटतंय का? जय गजानन.